Good morning students. Today we are going to learn standard 5 subject English and a nice poem is trains. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी पेज नंबर 31 ओपन करायचं आहे. आता बघा आजच्या या पोएम मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळते तर बघा पर्वत आहे, नद्या आहेत हो की नाही आणि त्यावरून एक आगगाडी निघालेली आहे. मग आता ही आगगाडी ही ट्रेन्स आपल्या कवितेचं नावच काय आहे ट्रेन्स म्हणजे आगगाडी. मग आता ही आगगाडी आपल्याला काय सांगत आहे या कवितेद्वारे ते आपण पाहूया. मग आता ही कविता तालासुरात कशी म्हणायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर कवितेचा अर्थ सुद्धा समजावून सांगणार आहे. तर मग कविता म्हणायला सुरुवात करूया का? ओके. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. Thousands of freight cars all rushing on, through day and darkness, through dusk and dawn. Thousands of freight cars all rushing on, through day and darkness, through dusk and dawn. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Here come the trains. Here come the trains. आलं का नाही लक्षात? आता मी जशी कविता म्हणून दाखवली तशीच ही कविता तालासुरात म्हणायची आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी ही कविता पाठ सुद्धा करायची आहे. आणि पाठ झाल्यानंतर म्हणत म्हणत सुंदर आणि सुवाच्य अक्षरात ही कविता सर्व विद्यार्थ्यांनी वहीत लिहून काढायची आहे. मग आता या कवितेचा काय अर्थ आहे ते आपण आता पाहूया. बघा ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स म्हणजे ही जी आगगाडी आहे ही माउंटेन्स म्हणजे पर्वतांमधून, प्लेन्स म्हणजे मैदानावरून, रिव्हर्स म्हणजे नद्यांवरून सतत काय असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. हिअर कम द ट्रेन्स आलीच बघा ही आगगाडी. त्यानंतर पुढे पहा कॅरिंग पॅसेंजर्स, कॅरिंग मेल, ब्रिंगिंग देअर प्रिसियस लोड्स इन विदाउट फेल. आणि ही आगगाडी काय करते कॅरी, कॅरी म्हणजे वाहून नेणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. पॅसेंजर्स म्हणजे ती प्रवाशांना घेऊन जाते. कॅरिंग मेल म्हणजे टपाल पत्र महत्त्वाची कागदपत्रे ती सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. त्यानंतर ब्रिंगिंग देअर प्रिसियस लोड्स, प्रिसियस म्हणजे किमती बहुमूल्य असं जे माल सामान आहे ते इन विदाउट फेल म्हणजे न चुकता न विसरता सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही आगगाडी घेऊन जात असते. थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स म्हणजे काय हजारोच्या संख्येने काय आहेत फ्रेट कार्स. फ्रेट कार्स म्हणजे मालगाड्या आहेत. ऑल रशिंग ऑन आणि त्या सतत धावत असतात. थ्रू डे अँड डार्कनेस म्हणजे दिवस असो किंवा अंधार असो, डार्कनेस म्हणजे अंधार किंवा रात्र असो. थ्रू डस्क अँड डॉन, डस्क म्हणजे सायंकाळची वेळ आणि डॉन म्हणजे पहाटेची वेळ म्हणजे दिवस असो रात्र असो सायंकाळची वेळ असो किंवा पहाट असो ह्या ज्या फ्रेट कार्स आहेत मालगाड्या आहेत त्या सतत धावत असतात. ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. आणि अशी ही आगगाडी पर्वतांमधून मैदानांमधून नद्यांमधून आलीच बघा धावतच आहे. तर असा या कवितेचा काय होतो अर्थ होतो. मग आता तुम्हाला कविता तालासुरात सुद्धा म्हणून दाखवलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही ही कविता म्हणायची आहे आणि चाल लावूनच म्हणायची आहे आणि पाठ करायची आहे. आणि त्यानंतरनं ही कविता सुंदर आणि सुवाच्य अक्षरात वहीत लिहून काढायची आहे. आता या कवितेतील आलेले काही अवघड शब्द म्हणजे डिक्टेशन वर्ड्स मी फळ्यावर लिहिलेले आहेत.
कविता सुंदर आणि सुवाच्य अक्षरात लिहून झाल्यानंतर फळ्यावर दाखवलेले हे डिक्टेशन वर्ड्स सर्व विद्यार्थ्यांनी सुंदर आणि सुवाच्य अक्षरात वहीत लिहून काढायचे आहे। या कवितेवरील एक्स्ट्राचे क्वेश्चन्स आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्ते।